नमस्कार, मी हर्षदा. तर आपल्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही पाहतच असाल, CID पाहिलं असेल, पोलीस पण पाहिले असतील. तर पोलीस महाराष्ट्रासाठी किती चांगले आहेत आणि किती सहकार्य करतात हे देखील माहीत असेल. तर अशाच एका व्यक्तीला आज आपण पॉडकास्ट करणार आहोत. तर ते कोण आहेत, काय व्यक्ती आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप सुंदर आहे आणि ते आपण आज पाहणार आहोत. तर चला माझ्यासोबत. लेखक, गायक हे असू शकतात, तसेच कवी देखील असू शकतात. असं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे, ते आहेत माने साहेब. तसेच ते पोलीस निरीक्षक आहेत, तेथून रिटायर माजी पोलीस निरीक्षक झालेले आहेत आणि तसेच त्यांनी CID म्हणजे क्राईम ब्रांचला गुप्तहेर असं त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तर पोलीस खात्यामध्ये इंटेलिजंट ऑफिसर होते माने साहेब. तर त्यांनी कॉन्स्टेबलपासून ते पोलीस या एवढ्या इंटेलिजंटपर्यंत त्यांनी जॉब केलेला आहे आणि तो प्रवास खूप खडतर आणि प्रेरणादायक होता. तसेच जनतेला सुरक्षित ठेवण्याचे काम एवढे मोठे पोलिसांकडे असते. तर त्यांच्याकडेच आपण वळूयात आणि त्यांचं आपण पाहूयात काय म्हणतात. त्यांचं आज आपण बोलणं घेणार आहोत. तर मुलाखतीमध्ये ते काय म्हणतात बघूयात आपण. चला तर नमस्कार सर. तर तुम्ही आज आला आहात आपल्या पॉडकास्टला, खूप आनंद झाला. तर यामध्ये तुम्ही पोलीस खात्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉन्स्टेबलपासून होतात आणि आता रिटायर झालेला आहेत, तर हा प्रवास कसा होता तुमच्या जीवनामध्ये, जरा थोडं प्रेक्षकांना तुम्ही सांगावं सर. तसं म्हणायला गेलं तर पोलिसांचं काम आणि पोलिसांच्या नोकऱ्या या फार खडतर प्रवासातून मार्ग आक्रमण करावा लागतो. मी स्वतः कॉन्स्टेबल म्हणून पोलीस खात्यामध्ये भरती झालो सन 1971 30 ते 32 वर्षाच्या भारतीय पोलीस सेवेमध्ये कर्तव्यावर असताना बरेचसे काही अघटित कामं आम्ही केलेले आहेत, परंतु ते आता इथे सांगण्यासारखे नाहीत, कारण बरेचसे म्हणजे वेळ लागतो त्याला. आणि नोकरीच्या काळात जवळजवळ मी 6-7 पोलीस स्टेशन केले आणि शेवट मी इंटेलिजन्स CIDला बदली माझी झाली. आता इंटेलिजन्स CIDला म्हटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण म्हणजे इतिहास जो काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय काय घटना घडतात किंवा काय नाही असतात, ते आम्ही कंट्रोल रूममधून सर्व त्या ठिकाणाहून ह्याच्यामधून ती माहिती संकलित करत होतो व ती माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्फत ती मुख्यमंत्री किंवा शासनाला सादर करण्यात येत होती. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी केल्या. पोलीस स्टेशनला असतानासुद्धा अक्षरशः पहिलं पोलीस स्टेशन मी कंट्रोल रूमला होतो. कंट्रोल रूमवर नंतर परत मला भांडूप पोलीस स्टेशननंतर पंतनगर पोलीस स्टेशन किंवा नेहरूनगर पोलीस स्टेशन आणि दादर पोलीस स्टेशन अशा बऱ्याचशा पोलीस स्टेशनला सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी किती आम्हाला त्रास झाला आणि किती आम्ही कष्ट सोसले ते आम्हालाच माहिती आहे. अशाच ठिकाणी काही ठिकाणी मी पंतनगर नेहरूनगर पोलीस स्टेशनला असतानासुद्धा काही म्हणजे बरेचसे असे काही पार पाडले की ते आता सांगण्यालासुद्धा तुम्हाला, कारण काही ठिकाणी असं असतं की घटना अशा घडतात की आरोपी 8 घरफोड्या केल्या त्यांनी. 8 घरफोड्या केल्यानंतर त्या घरफोड्या करून त्याला म्हणजे सर्व सोसायटीच्या लोकांनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढला होता. अक्षरशः मोर्चा काढल्यानंतर ते आरोपी काय ते कसं असतात, पोलिसांच्या मागोवा असतात आणि पोलीस त्यांच्या मागोवाला असतात. तर असं करता एक दिवशी असंच गस्त घालीत असता सदर ठिकाणी आम्ही कॉन्स्टेबल असताना त्या ठिकाणी तो आरोपी आम्ही संशयास्पदरित्या पकडला व त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेऊन जरा आमच्याबरोबरच फिरवलं सगळे, त्याला नाश्ता पाणी दिला, त्याला विश्वासात घेतलं, त्याच्या एक हालचाल बघितली आणि तो कशा पद्धतीने त्याच्या संशयास्पद रीतीने त्यांनी कुठे हालचाल करतो आहे का, पळून जाण्याचा प्रयत्न करतो आहे का, हे बघून आम्ही त्याला गोडी गुलाबीने हे करायला गेलो. परंतु तो आम्हाला लघवी लागली म्हणून किंवा लघवीच्या भानाने थोडं साहेब म्हणजे टॉयलेटला जाऊन येतो म्हणून पळण्याच्या याच्यामध्ये होता, मूडमध्ये होता. त्यावेळेस आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला कमरेमध्ये असलेल्या आम्ही पट्टा किंवा काही अशा काही गोष्टी आम्ही ठेवत असतो, कारण रात्रीचा गस्त घालत असताना काही ना काहीतरी आम्ही जवळ बाळगतच असतो, काठी म्हणा किंवा काय म्हणा. तर अशा परिस्थितीत असताना त्याला एका फटक्यामध्ये आडवा करून त्याला आम्ही अरेस्ट केला. अरेस्ट करून तसा शेवटी आमचा संशय जास्त बळवल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर 8 घरफोड्या त्यांनी त्याला केल्या.
त्यांनी एवढंच केलं नाही, घरफोड्या करूनसुद्धा त्याला इन्क्वायरीमध्ये आम्ही जवळजवळ, आता जास्त सांगायची मला कारण बरेचसं आपलं सांगण्यासारखं असतं, आणि त्याला पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्यांनी सगळं कबूल काही गुन्हा केला, सगळं काही झालं. कोर्टामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाली. त्याच्यानंतर परत कस्टडी मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये इन्क्वायरीसाठी त्याला फारच म्हणजे प्रयत्न करून भरपाईची लादी, त्या टायमाला भरपाईच्या लाद्या असायच्या, सर्व असायचं. आता सध्या परिस्थिती तशी नाही. त्याला पूर्ण आम्ही स्टेटमेंट वगैरे सगळी त्याची घेऊन संपूर्ण त्याचा इतिहास, तो काय करत होता, कुठे आला, कधी आला, काय आला, ते सगळं आम्ही करत होतो. आणि त्याला अरेस्ट केल्यानंतर त्याला पुढची म्हणजे हे करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन कुठल्या ठिकाणी ते हत्यार लपवून ठेवले होते, काय केले होते, हे सर्व बघून त्याला आम्ही अरेस्ट केला. अरेस्ट केल्यानंतर त्यांनी त्यांचा जो प्रॉपर्टी त्यांनी घरफोड्या केल्या होत्या, त्या घरफोड्याचा आम्ही तपास केला. आणि ते तपास करून त्याच्या गावाला मथुरा, द्वारका या ठिकाणी जाऊन आलो. सगळीकडे जाऊन सगळं तपास करून सगळे घेऊन आलो. आणि त्याला शिक्षा पण झाली. असेच काही बरेचसे प्रकार केले, काही मर्डरचे आरोपी, काही टायर चोरीचे आरोपी, काही तुमचे पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये करणार नाहीत, पण इतर दुसऱ्या ठिकाणी असे काही आरोपी रॉबरी करत होते, डेकोट्या करत होता, चेन स्नॅचिंग करत होते. अशा लोकांनासुद्धा आम्ही बराचसा धडा शिकवला आणि त्यांनासुद्धा वळणावर आणलं. परंतु काय असतं, पोलिसांच्या नोकऱ्या सर्वांना माहिती नसतात. आता आम्ही रिटायर होऊन मला जवळजवळ 28 वर्ष झाले. असंच एक ठिकाण होतं की ज्या ठिकाणी आम्ही नोकरी करत असताना एक बेवार पडलेला होता एका डोंगरावरती, जंगलाच्या कडेला. त्या ठिकाणी आम्हाला जेवण नाही, काय नाही, कुठल्याही गोष्टीचं हे नसतानासुद्धा त्या ठिकाणी त्या म्हणजे मयत इस्माला कोण कुत्रा किंवा जनावरं, श्वापदं वगैरे त्यांनी लचके तोडू नये त्याचे किंवा काय नाही, कारण पोलिसांची जबाबदारी असते. शेवटी आम्हाला जेवणाचा प्रश्न पडतो, सगळ्या गोष्टीचा प्रश्न पडतो. अशा ठिकाणीसुद्धा आम्हाला लांबून एका बिल्डिंगवाल्यांनी बघितलं आणि त्याचं लक्ष त्या पोलिसावरती गेलं, आमच्यावरती, व त्याने आम्हाला त्या ठिकाणी जेवण आणून दिलं. सांगायचं तात्पर्य काय, पोलीसची नोकरी कशी असते हे आम्हालाच माहिती. त्यातून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता एवढा वेळ नाही आहे सांगण्यासारखा. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की पोलीस हा आपला समजून घ्या. पोलीस हा माणसाचं म्हणजे प्रत्येक घटनामध्ये पोलिसाशिवाय कामं होत नाहीत. आणि लोकांना वाटतं काय की पोलीस पैसे खाऊ आहेत किंवा लाच खाऊ आहेत किंवा काय आहेत, परंतु पोलिसांच्यापेक्षा अजून इतर ठिकाणीसुद्धा बरेचसे काही अशा काही गोष्टी घडतात की कितीतरी मोठमोठे हे करणारे असे म्हणजे फ्रॉड करणारे लोक आहेत. पण पोलिसांचं कसं रस्त्यावर असल्यामुळे दिसण्यात येतं. आणि तसा प्रकार काही समजून घेऊ नका. हर खात्यामध्ये काही ना काहीतरी करणारे लोक असतात आणि आम्ही त्या पद्धतीने वागलोही नाही. आणि आज 28 वर्ष रिटायर झाले, पण त्या पोलीस खात्यामध्ये सुद्धा आम्ही एवढं काम म्हणजे केलं की प्रमाणाच्या बाहेर. सांगण्यासारखं भरपूर आहे. माझं 40 पानाचं माझं स्वतःचं एक वक्तव्य आहे, मी काय काय केलं ते पोलीस खात्यात असताना. आणि शेवटचं पोलीस स्टेशन माझं इकडे DJ ऑफिसला म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंटला गेलं. आयुष्य माझं धकाधकीचं गेलं आणि त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आनंद नाही. मुलांना कधी वाढदिवस साजरा केला नाही मुलांबरोबर, कधी बायकोबरोबर फिरलेलं नाही, कधी फॅमिली लाईफ आम्हाला मिळालं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवट म्हणजे त्या ठिकाणी प्रमोशन मिळून 8 वर्ष झाले. 8 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी टेबल वर्क केलं. शेवटी म्हणजे क्लेरिकल स्टाफ जसं काम करतो त्या पद्धतीनं आम्ही तिथे काम केलं. OHIB तिथेसुद्धा बरेच डिपार्टमेंट होते, फॉरेनर डिपार्टमेंट होते, पासपोर्ट डिपार्टमेंट होतं. सगळीकडे मी टेबल सगळे म्हणजे काम केलं त्याच्यावरती. आणि शेवटी तिथूनच रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर कधी गप्प बसलो नाही. ब्रिजधाम आश्रम म्हणून सोलापूर माझ्या मूळ गावी आलो. त्या ठिकाणी वयाच्या 51 वर्षी मी रिटायरमेंट घेतली. आणि मी माझं स्वतःचा एक गाळा होता, त्या ठिकाणी मी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी म्हटलं पुढचा वेळ कसा जावा, आनंदी आपण कसा घालवायचा, टेन्शन विरहित कसा जाईल हे बघायचं. कारण एक लोक रिटायर झाल्यानंतर पुढे काय करायचं हा त्यांचा विचार डोक्यामध्ये येत असतो. पण तसं न करता मला एकच सांगायचं आहे, ताणतणावात विरहित जर राहायचं असेल, समाधानी वृत्ती ठेवायची आणि कुठल्या गोष्टीचा जास्त करून म्हणजे पैसा सर्वस्वी नसतो माणसाचा. माणसाला कुठेतरी स्वास्थ्य मिळायला पाहिजे. त्यासाठी मी त्या दुकानामध्ये परत 4-5 वर्ष काढले. वयाच्या 58 वर्ष मला झाले आणि मी नंतर मग परत गायनाचे मला छंद करून घेतला. त्याच्यानंतर पर्यटन, तीर्थयात्रा वगैरे सर्व केलं मिसेसबरोबर, मुलांबरोबर, प्रपंचाबरोबर.
आणि आज मी आनंदित आहे ते माझ्या गायनाच्या कारणामुळे. मला गायनाचा नाद आहे, लेखनचा नाद आहे, मी काव्य लिहितो, सर्व काही करतो, परंतु कलाकाराला कधी वाव मिळत नाही, कलाकाराला स्टेज मिळत नाही, कलाकाराला माणुसकी म्हणतात ना त्या पद्धतीचं हे नाही आहे. आज आपण कलाकार करतो, परंतु सर्व ठिकाणी पैशाचा बोकाळलेला एक हे चाललेलं आहे. माणसाला कुठेतरी स्थान असावं, कलाकाराची जाणीव असावी असं मला स्वतःला तर वाटतं. आणि मी याच्यामध्ये बरीचशी गाणी बोलतो पुष्कळ. मी या वयामध्ये, आज माझं वय 76 आहे, मी स्वतः गाणं करता करता डान्स पण करतो आणि त्याचा आनंद एवढा घेतो की मी खरोखर मला कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव नाही. आज कुठल्या गोष्टीचं मला गोळी नाही, फक्त एक बीपीची गोळी आहे. आणि माणसाने हसत खेळत राहावं, आनंदित राहावं आणि कुठल्याही गोष्टीचं तणाव घेऊ नये एवढीच माझी सांगणं. आणि कुठला तरी छंद जोपासावा. धन्यवाद. तर सरांनी सांगितलं की पोलिसाची ड्युटी ही किती कष्टाळू आणि किती प्रेरणादायी असते. तुम्हाला वाटतं की पोलीस हे खूप असतात की असं खूप मोठी जॉब आहे, पण त्याच्यात तेवढे कष्ट असतात की जे गुंड आहेत त्यांना पकडावं लागतं, 2-2 दिवस अन्न मिळत नाही, काय मिळत नाही, पण आपल्या पूर्ण या वाटचालीमध्ये पोलीस ड्युटी ही करावंच लागते आणि ते म्हणजे पूर्ण सक्सेस मिळवतात आणि प्रशासनाला त्यांचे जे निर्णय आहेत ते देतात. अशी ही पोलीस ड्युटी आहे. आणि सरांना तसंच पाहायला गेलं तर खूप छंद आहेत, ते कवी आहेत, लेखक आहेत आणि तसेच गायक देखील आहेत, हे त्यांनी सांगितले आहे. तर सर, या गायन क्षेत्रामध्ये आपण कसं आलात आणि तुमचं आवडीचं गाणं कोणतं, जरा प्रेक्षकांना हे पण सांगावं आणि 2-4 लाईन तुम्ही तुमच्या गाण्याच्या म्हणून पण दाखवावं, ही विनंती आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. कौन है ऊंचा, कौन है नीचा, सब में वो ही समाया, भेद भाव के झूठे भरम में ये मानव भरी माया, धर्म ध्वजा फहराते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा तर प्रेम की गंगा बहाते चलो हे गीत त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि खूप सुंदर आणि सुरेल अशा आवाजामध्ये यांनी सादरीकरण केलेलं आहे. तसेच एक पोलीस निरीक्षक असून त्यांनी आपल्या या पूर्ण वाटचालीमध्ये गायनाचा हा छंद ठेवला आहे. तसेच अनेक गोष्टीचा सरांना छंद आहे. तसेच त्यांनी कविता आणि पुस्तके मध्ये लेख वगैरे त्यांचे असतात ना, ते पण ते लिहितात आणि कविताचा खूप छंद आहे सरांना. तर त्यांना त्या छंदाविषयी आपण जरा विचारूयात. तर कविताविषयी आणि तुम्हाला या जे तुम्ही लेख वगैरे लिहिता याविषयी सर तुम्ही काय बोलाल, जरा प्रेक्षकांना त्याची माहिती द्यावी. कविता ही सांगून होत नसते, कविता आपल्याला ती करावी लागते आणि कविता ही जशी सुचेल तशी लिहावी लागते. तसंच लेखसुद्धा आपल्यावरती काय काय गोष्टी आलेल्या असतात समोर, दुःख सुख वगैरे ह्या काही गोष्टी असतात, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला ते ॲटोमॅटिक सुचायला लागतात आणि त्या सुचतात. म्हणजे मी रात्री जवळजवळ 2-2, 1-1 वाजेपर्यंत कधी काव्य कधी लेख असे लिहित बसतो. माझ्याकडे त्याचं बरंचसं म्हणजे लिखाण केलेलं आहे. परंतु या गोष्टी ज्या असतात ना, याला कोण वाली नाही आहे. काही काव्य असतात ते आपल्याला स्वतः करावे लागतात. कारण काय, माणसाला वेळ जात नाही किंवा कुठल्या गोष्टीचं हे होत नाही, तर छंद जोपासावा कुठला तरी, ॲटोमॅटिक काव्य सुचतं. ॲटोमॅटिक काही लेख लिहायचे असतात ते सुचतात. तर काही लेख एवढे असतात की ॲटोमॅटिक आपल्याला डोळ्यातनं पाणी येतं. कारण काय, आपण जगाचा एक बघत असतो. कधी कधी मी वृद्धाश्रममध्ये सुद्धा जातो, जवळजवळ 20-22 वर्ष वृद्धाश्रममध्ये मी जातो आणि त्याच ठिकाणी मला गाण्याचा छंद लागला. तर मी त्या ठिकाणीसुद्धा काही कविता म्हणून दाखवत असतो. आता माझ्याकडे कवितासुद्धा मी आणलेल्या आहेत, माई काही केलेल्या.
आणि परंतु आता आपल्याला वेळेअभावी ते म्हणता येणार नाहीत. तर माझ्या काव्याला म्हणतात ना की काही काव्याला काही म्हणजे लोकांचं म्हणजे कविता म्हणजे जे अगदी मेन लोक असतात त्यांच्याकडनं त्या करून घ्याव्या लागतात त्याचं हे, आणि नंतर त्या प्रोड्यूस होतात. आपल्याला त्यांचं पुस्तक वगैरे छोटं वगैरे छापण्याची आपल्याला म्हणजे परमिशन मिळतं. पण अजून आपल्याला असे काही कोण भेटलेले नाही आहे की जेणेकरून आपल्याला त्या कविता प्रसिद्ध होतील. कारण सिनियर सिटीजन म्हटल्यानंतर बरेचशा ठिकाणी काही ठिकाणी आपण पत्रकार लोकांकडे जातो, इकडे जातो तिकडे जातो, परंतु कोण दाद लागून देत नाहीत. ही एक मला म्हणजे फार मनाला खेद निर्माण होतो. असं न करता वरिष्ठ नागरिकांचं काही लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना उलटं प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना जगायचे एक ताकद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, असं मला एक वाटतं फक्त. म्हणून आज मी चॅनलवरती सुद्धा स्पष्टपणे सांगू शकतो की वरिष्ठांना प्रोत्साहन द्या, वरिष्ठांकडे लक्ष द्या, वरिष्ठांच्या काही गाऱ्हाणे असतील तर त्या पटकन सोडवा. धन्यवाद. वरिष्ठांचा मान सन्मान करा, वरिष्ठांचा आदर करा आणि वरिष्ठांच्या इच्छा ह्या पूर्ण करा. सरांनी सांगितलेलं आहे, जे या वरिष्ठांच्या इच्छा पूर्ण करत नाहीत आणि मान सन्मान करत नाही त्यांना या जगात राहण्याचा काही अधिकार पण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणताना वृद्धांचा हा सन्मान केला पाहिजे या जगामध्ये. कारण कुणाचं तर आई वडील पण असू शकतात, कुणाची तर बहीण पण असू शकते आणि कुणाचे तर आई वडील. ज्यांना वरिष्ठांचा सन्मान नाही त्यांना संस्कार नाही असं म्हणता येईल. पण या सर्व गोष्टीमध्ये आपण शिकलं की एवढे PSI असून एवढे मन मिळावू आणि तसेच त्यांना छंद हा चांगला आहे हे आपण पाहायला यांच्याकडून मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, या युवा पिढीला आणि येत्या या सर्व या वाटचालीमध्ये त्यांना आणि या वाढत्या जगाचे जनगणना पाहून याला काय तुम्ही संदेश द्याल? या वाढत्या जगामध्ये खूप फालतूपणा पण आहे आणि युवकांचा खूप चांगलापणा पण आहे. पण यावर सुधारण्यासाठी काय सांगाल तुम्ही युवकांना? यावर सुधारण्यासाठी मला तर एकच वाटतं आहे की मोबाईलपासून त्यांनी जर 4 हात लांब राहिलं तर नक्कीच तुमच्यामध्ये फरक पडेल. आज मोबाईल घेऊन घराघरामध्ये क्लेश निर्माण चाललेला आहे. एकाचं तोंड इकडे तर एकाचं तोंड इकडे या पद्धतीचं चाललेलं आहे. कोण कोणाशी बोलायला मागत नाही, काही नाही. संदेश नुसता व्हॉट्सअपवरती पाठवला म्हणजे झाला असं नाही. कोण कोणाच्या घरात जात नाही, कोण कोणाच्या दारात येत नाहीत. पूर्वी चपल्याचे ढीग दारामध्ये दिसायचे. पूर्वी लोकांमध्ये एकोपा होता, एकत्रपणा म्हणजे काय हे समजत होतं, एकत्र कुटुंब म्हणजे काय हे समजत होतं. आता कुणाला एकत्र कुटुंब पद्धती पाहायलासुद्धा मिळणार नाही आणि इथून पुढे मिळते की नाही कुणास ठाऊक. आपण तर म्हणतो हे कलियुग चालू झालेलं आहे आता. असं न वागता सर्वांनी परत पूर्वीचे दिवस आठवावेत. आता आमचे आईवडील, माझे आईवडील 101 वर्षाचे वडील आहेत, आता वारले. आई माझी 58 वर्षाची आहे आता सध्या. परंतु आता आपण पुढच्या काही गोष्टी बोलू दाखवत नाही. आईवडिलांची सेवा हीच खरी महत्त्वाची सेवा आहे. जो आईवडिलांना टाकून किंवा आईवडिलांकडे लक्ष देणार नाही किंवा वृद्धाश्रमामध्ये टाकेल किंवा करेल, पैसा मुबलक आहे तुमच्याकडे. आज पॅकेजेस भरपूर आहेत, लोकांना भरपूर पैसा मिळतो, गडगंज संपत्ती आहे, परंतु त्यांना स्वास्थ्य नाही आहे. आयुष्यभर नुसतं तणावविरहित जीवन जगत आहेत. त्यासाठी मला एकच म्हणायचं, तुम्ही पैसा सर्वस्वी मानू नका. हो आहे पैसा, पण तुटपुंजा पगार असाला किंवा तुटपुंजा पगार असला तरी लोक जगतात ना. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही तणावयुक्त जीवन न जगता आनंदाने जगा, छंद जोपासा, घरामध्ये एकत्रितपणा ठेवा, एकमेकाशी गोड बोला. संधी तुम्ही ही चालून आलेली आहे. आता सध्याची परिस्थिती फार गहन आहे. आज युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आज काय चाललेलं आहे, आज लोक सायकली म्हणा किंवा चुलीवरती स्वयंपाक करायला किंवा सरपण आणण्याच्या तयारीत लोक आहेत. आज पहिले दिवस आठवायला लागले, डोळ्यातनं पाणी येतं कधी कधी. कसे पहिले दिवस होते, दारामध्ये चपल्याचा ढीग असायचा, इकडे चुलीवरती स्वयंपाक असायचा, कडक भाकरी असायच्या, 4 लोक आपण आवर्जून बोलवायचो. पण ते दिवस संपलेले आहेत. वाईट त्याच पद्धतीचं वाटतं की लोकांनी आईवडिलांना कधी विसरू नाही, आईवडिलांची सेवा करावी. आईवडील हेच दैवत आहेत, बाकी काही नाही. परमेश्वराजवळ माणसाजवळ माणूस आहे, माणसाच्या अंतःकरणामध्ये देव आहे, अंतःकरणामध्ये देव आहे. आणि त्या देवाची तुम्ही सेवा, आपण नमस्कार कुणाला करतो? माणसांनाच करतो. नमस्कार रामराम करतो. तो रामराम कुणाला जातो? अंतरात्म्याला जातो. अंतरात्मा हाच देव. देव पुष्कळ आपण सगळीकडे फिरून येतो, पण ते डोळाचे पारडे फिरण्यासाठी देव आहेत, दुसरं काही नाही आहे. देव आपल्या आत्मा, आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, एकमेकाच्या माणसाच्या ह्याच्यामध्ये आत्मा आहे, बाकी काय नाही. आणि आईवडिलांची सेवा करावी एवढीच माझी नम्र विनंती सर्वांना. आणि तणावविरहित जीवन जगावं
एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. तर या इंटरव्ह्यूमधून सरांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे. संस्कार विसरू नका, आईवडिलांची सेवा करा आणि पहिल्याचा जमाना कसा होता आणि आताचा जमाना कसा आहे यावर सर बोललेले आहेत. आणि पोलीस असून त्यांनी पोलीसमध्ये काय आहे, पोलीस या खात्यामध्ये काय आहे ते पण त्यांनी खूप अनुभवलं आहे. खूप खूप ठिकाणी जाऊन सरांनी जॉब वगैरे केले आहेत, कसा त्यांचा खडतर प्रवास झाला आणि खूप त्यांना अनुभव वगैरे मिळाले हे त्यांनी सांगितलेले. गाणं पण खूप चांगलं गायलेलं आहे.